प्रभाग रचनेमुळे मागासवर्गीयांचा आरक्षित प्रवर्ग धोक्यात आल्याचा आरोप, न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा. उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून प्रभाग रचना करण्यात आली आहे. मात्र या प्रभाग रचनेत ज्या उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी भागातील पॅनल क्रमांक 18 मध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज राहतो, शिवाय मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येनुसार हा प्रभाग आरक्षित होतो. मात्र प्रभाग रचनेत या सुभाष टेकडी भागातील पॅनल क्रमांक 18 मधील 3 ते 4,000 मत ही चक्क पॅनल क्रमांक 13 मध्ये टाकण्यात आल्याने असुरक्षित झाल्याचा प्रवर्ग धोक्यात आल्याचा देखील आरोप सुभाष टेकडी येथील रहिवासी वामनदेव भोयर, पत्रकार सुबोध गोंडाने, बहुजन मुक्ती पार्टीचे कल्याण लोकसभा अध्यक्ष सुरेश जगताप, रहिवासी अकरकीत सवाखंडे मेश्राम साहेब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान या संदर्भात महानगरपालिकेकडे हरकत नोंदवली असून 19 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी पार पडणार आहे. मात्र या ठिकाणी न्याय न मिळाल्यास याचा विशेष करून न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. तसेच या प्रसंगी आंदोलन देखील छेडण्यात येणार असल्याचा इशारा या समाजसेवकांनी दिला आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सलीम मनसुरी. सुभाष टेकडी हा परिसर पॅनल क्रमांक 18 मध्ये मोडतो आणि हा बहुजनाचा बालेकिल्ला आहे. 1960 पासून हा एकत्र होता. मात्र 2017 पासून या लोकांनी प्रभाग रचनेमध्ये एवढा मोठा घोळ केला की आमच्या SC हा पर्टिक्युलर SC लोकांचा बहुजन समाज आहे आणि इकडचे मतदान त्या भागामध्ये टाकले आणि तिकडचे मतदान काही ह्या भागामध्ये आल्यामुळं येथून उभा असलेला उमेदवार हा पॅनल क्रमांक 13 मधल्या मतदारामध्ये जातो आणि तिकडचा उमेदवार आमच्याकडे येतो. त्याच्यामुळे काय होतं, नागरिकांना हा खूप त्रास होतोय. कधी कधी जर काही नगरसेवकांकडे आपण कामाच्या समस्या घेऊन गेलो असता तर ते लोक सांगतात की हा आमचा वार्ड नाहीये, तो तुमचा तिकडे जा, आणि इकडचा नगरसेवक तिकडचं नाव घेतो. त्याच्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत, भांडणं निर्माण झालेले आहेत. हा पर्टिक्युलर SCचा असल्यामुळे तिकडचे जे लोक OBC किंवा इतर जे असतील त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. मग जर अशा प्रकारचा जर वादविवादाला ठिणग्या पोचत असतील तर मग हा SC समाजाचे लोक दुखावले गेलेले आहेत. ते येणाऱ्या काळामध्ये अॅट्रॉसिटीची केसेस दाखल करू शकतात जर अशा प्रकारचा वादविवाद होत असेल. याला कारणीभूत हा प्रभाग रचनेचे जे अधिकारी असतील हे सर्व त्याच्यावर येतात. आम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरच न्यायालयाचा दरवाजा खटखटणार आहोत आणि संबंधितांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा जरूर दाखल करणार आहोत. प्रभाग क्रमांक 18 हा मागासवर्गीय प्रवर्ग असून हा रिझर्व्ड आहे, आरक्षित आहे. याच्यामध्ये 2017ची जी यांची जनसंख्या आहे 24,000 आहे आणि प्रभाग क्रमांक 13 याची जनसंख्या ही 24,000 आहे असे मनपाने सांगितलेला हा त्यावेळेच्या चतुर्सीमेच्या भागानुसार जनसंख्या ही अधोरेखित करण्यात आलेली आहे. पण 2017 मध्ये आमच्या याच्यावरती पूर्णपणे अन्याय करण्यात आला ह्या प्रभागामध्ये. याच्यातलं आरक्षण संपवण्याच्या उद्दिष्टाने काही लोकांनी राजकीय त्याच्यामध्ये खेळी केली आणि आमच्या प्रभागातील बुद्ध कॉलनीतले 1,500 आणि गुरुद्वारापासून भरतनगरपर्यंत 3,500 असं एकूण 5,000 मतदान हे 13 नंबर पॅनलमध्ये टाकल्यामुळे ह्या आरक्षणाचा, ह्या प्रभागाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यासोबत ह्या प्रभागामधील इथलं जे अस्मिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा सुद्धा मुख्य चौक त्यांनी प्रभाग क्रमांक 13 मध्ये टाकल्यामुळे इथल्या लोकांना अडचण तर निर्माण झालेलीच आहे, अस्मितेची अडचण निर्माण झालेली. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय लोकांना सुद्धा त्यांची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामधले काही वॉर्ड आहे तुटलेला तो भाग तो त्यांच्या पुढच्या वॉर्डात समाविष्ट केला नाही, तिथं पण मतदान कमी झालेलं आहे. एकंदरीत ह्या वॉर्डमध्ये पूर्णपणे घोळ केलेला आहे आणि अन्यायकारकरित्या याची चतुर्सीमा टाकण्यात आलेली आहे. संदर्भात ऑब्जेक्शन घेणार आहोत 100% आणि याच्यासाठी आम्हाला कोर्टात धाव घ्यावी लागली तरी आम्ही धाव घेणार आहोत. मागासवर्गासाठी खरोखर डावललेलंच आहे, कारण की 100% मागासवर्गीय हे बुद्ध कॉलनीमध्ये राहतात. त्यांना डावलून 13 मध्ये टाकल्यामुळे आम्ही असं आरक्षण आमचं कमजोर करून टाकलं आहे. त्यामुळे आमचा जो आरक्षण जो उमेदवार आहे तो निवडून येणं अशक्य होणार आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू आणि ज्यासाठी याकरता जे काही आंदोलन करायचं असेल ते पण आम्ही करायला तयार आहोत. आणि संपूर्ण बुद्ध कॉलनी हे आमची आरक्षित भाग आणि बौद्ध समाज आहे तो माझ्या पाठीशी पूर्ण आहे, माझ्या पाठीमागे आहे आणि आंदोलन करायला तयार आहे. तर जी पूर्वी रचना होती तशी करून त्यांनी जर पूर्वीसारखी रचना केली तर आम्हाला मान्य होईल, अन्यथा हा जो आजची रचना आहे आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे
आणि आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन करण्याकरता आम्ही सह्यांची मोहीम पहिले सुरू करू. सह्यांचं निवेदन आम्ही आमच्या आयुक्तांना देऊ. त्यांनी जर ते स्वीकारलं नाही तर आम्ही पुढे भूक हडताळ करू, आमरण उपोषण करू.